काय चॅम्पियन पैलवान इकडं फिरायलाय? अहो तुमच्यासाठी असं गरमागरम खायला आणलंय ते हॉस्टेलवर नेऊन ठेवलंय. अहो जावा की तिकडे खावा जावा. हा जावा पैलवान. चॅम्पियन काय झालं? एवढं नाराज काय सा? अहो सर, त्याचं काय झालं, आम्ही लय दिस झालं कमळीच्या आई आणि आबासनी फोन लावत होतो. त्यासनी फायनल जिंकल्याची बातमी द्यायची होती. खरं त्यांच्याबरोबर बोलणंच होत नाही, म्हणून जरा वाईट वाटायले. साहेबा सर, अहो काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? नाही कुठं काय काय नाही. काय झालं, हे तुमचं बोलणं समजा ऐकलं आणि माझ्या सुरुवातीचं दिवस मला जरा आठवलं. मी असंच की हे तुमच्यासारखं गावातनं शहरात आलतो पैसे कमवायला, काम करा यावं लागते की. तेव्हा मला आईची लय आठवण यायची. काय सुचायचं नाही, एकटं वाटायला लागायचं. मग काय करायचं, आमच्या शेजारी एक सावंत काका म्हणून होतं, त्यांच्या घराला फोन लावायचा. आमचं ठरलेलं असायचं शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता फोन लावायचा. त्यावेळी ते असं मोबाईल काय नव्हतं, तिकडे गावाकडे बी फोन नव्हता. पण शुक्रवारी आमची आई वाट बघत बसायची 7 वाजता. आणि दर शुक्रवारी जायचं, मग तिला ती भीड वाटायला लागायची ना. कसं बाबा दुसऱ्याच्या घरात जायचं, मग त्यांच्या घरातल्यांसाठी पोराबाळासाठी धपाट कुठं काय खायला कोथिंबीर वडी असं समज घेऊन त्यांच्या घराला जायचे आणि खायला द्यायची पोरासने. मग फोनची वाट बघत बसायची. मग मी फोन करणार, मग ते कॉइन बॉक्सवर जायचं, कॉइन बॉक्सवरनं फोन करायचं. तेवढं बी पैसे नसायचं. मग ते दर शुक्रवारचं 15 दिवसावर गेलं. 15 दिवसानं बोलणं व्हायचं, ते महिन्यावर गेलं. आठवण येतच राहायची, काय सुचायचं नाही. मग काय केलं, मी स्वतःला एक सवय लावून घेतली. कसली? माझ्याकडे ना माझ्या आईचा एक फोटो होता. तो फोटो घ्यायचा, बघत बसायचा आणि समज जे काय का नाही ते सगळं फोटोला सांगायचं. आपली सुखदुःख असतील काय असतील ती समज फोटोबरोबर बोलायची. तिच्याशी भांडायचं ना, मग त्या फोटोशी भांडायचो मी. तिच्या बरोबर सगळं करायचं. काय करणार का, अशी आठवण येत राहायची ना. आणि माझ्या आई माझ्या पोराचं महिनाभर तिथं पैसे खर्च होऊ नये म्हणून महिनाभर वाट बघत बसायची. नंतर काय ग, पैसे आले, समजा आलं, फोन बिन आलं, सगळं आलं. पण की नाही हे तुमचं सगळं ऐकलं आणि मला माझं सुरुवातीचा दिवस जरा आठवलं. बाकी काय नाही. आणि एक गोष्ट सांगू का, कुठलं बी ध्येय गाठायचं असेल नवं तर संकट येणार, एकटेपणा येणार. आणि ह्या एकटेपणावर आपण स्वतःच मात करायची असती, कुणी बी नसते सोबत. असा चॅम्पियन आहे तुम्ही, हसा. कशाला असा चेहरा घालायचा, मस्त हसत राहायचं. आणि जावा ते हॉस्टेलवर जावा, गरमागरम खायला आणलंय ते खावा, हाना एकदम. काय पहिलवान, चला ठीक आहे. बाय.